नमस्कार मंडळी केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजना ही चालू करण्यात आली होती आणि त्याच पाठोपाठ राज्य सरकारने सुद्धा निर्णय घेतला नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेचा। नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण झालेले, अनेक हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले, परंतु आता जे काही नवीन हप्ता असेल, पुढील हप्ता असेल, हा नेमका कधी जमा केला जातो असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत। या संदर्भात काही तारीख ठरण्यात आलेली आहे का, काही GR काढण्यात आलेला आहे का, आणि खरंच नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही पुढील हप्ता असेल 2000 रुपयाचा, हा नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या तारखेला जमा केला जाईल याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। म्हणजे जी आर्थिक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात असेल किंवा पीक विम्याच्या संदर्भात असेल, राज्य सरकार काही ना काहीतरी निर्णय घेत असतो। त्यामध्ये PM किसान योजनेचे आतापर्यंत 23 हप्ते वितरण झालेले, शेतकऱ्यांच्या खात्यावरती 24 हप्त्याचं वितरण कधी केलं जाईल असे देखील सध्या प्रश्न आहेत। परंतु सध्या नेमक्याच 23 हप्ता वितरण झाला, म्हणून 24 हप्त्याच्या संदर्भात राज्य सरकार किंवा केंद्र सरकार काही निर्णय घेणार नाही। परंतु महत्त्वाची योजना म्हणजेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना। ही नमो शेतकरी सन्मान निधीची जी काही योजना असेल, ही एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू झालेली होती। अनेक शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे की नमो शेतकरी सन्मान निधीची योजना जी काही असेल ती बंद करण्यात आलेली आहे का। तर मित्रांनो, सध्या ही योजना बंद करण्यात आलेली नाही। नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे। परंतु जवळपास आता 4 महिने झालेले PM किसानचा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे। परंतु नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही पुढील हप्ता असेल, हा निश्चितच जुलै महिन्याच्या 5 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो। 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात, अशी देखील सध्याची काही परिस्थिती आहे। कारण तर शेतकऱ्यांचं पेरणीचं टाईम आलेला आहे, शेतकऱ्यांना बियाणासाठी लागणारे पैसे असतील हे अपेक्षित असते। खरं तर 2000 रुपयात कोणतीच पेरणी होत नाही किंवा कोणतंच खत मिळत नाही। परंतु काय आहे, ज्या पद्धतीने राज्य सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे देऊ, खत बियाणासाठी पैसे देऊ, याचं धोरण बघता किंवा हे वेळ बघता निश्चितच जुलै महिन्याच्या म्हणजे 7व्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाऊ शकतात। 2000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जमा केला जातो आणि त्यानंतर जे काही GR असेल, हा GR काढला जाईल आणि वित्त विभागाच्या माध्यमातून काही माहिती दिली जाईल। माहिती किंवा निधी मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाऊ शकतात, अशी देखील माहिती आता कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला समजते। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।